राम राम मंडळी, मी गंगा तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत करते. रात्रीचे 12:30 वाजले आणि भुताडकीसारखी मी किचनमध्ये फिरते. आज मी चवळीची भाजी बनवली आणि पेलूसाठी जेवण बनवलं. रोजच बनवते पेलूसाठी, पण आज व्हिडिओ बनवला. तर तुमचे जेवण झाले का? झोपायची तयारी झाली असेल आता. हे पिल्लूसाठी आहे. हे सगळे जे बनवते ते मी थोडंसं नाचणी सत्व त्यामध्ये ना खालीच म्हणजे गॅसवर न ठेवता वाटीमध्येच मिक्स केलं, कारण नंतर ते एकदम जर गरम पाण्यात किंवा गरम दुधामध्ये टाकलं ना तर सगळ्या गाठी होतात, म्हणून त्याला बारीक करून घेते. आता हे पाणी माझ्या डिटॉक्स वॉटरसाठी तयार होतं आहे, जे मी लास्ट टाईम बनवलेलं डिटॉक्स वॉटर. ओवा, जिरे, सोप आणि मेथी दाणे भाजून त्याचं एक पावडर बनवलेलं. पोटात ॲसिडिटी बिटी काही नाही होत, एकदम भारी प्यायला. थोडंसं कडू लागतं पण ठीक आहे, घरगुती उपायच बरे आपले किती केलं तरी. पिल्लूसाठी खास बिस्लेरीचं पाणी. अजून बारीक आहे माझं बाळ. थोडंसं तूप टाकायचं, नावापुरता गोळ टाकायचा, फक्त दूध टाकायचं. दूध नसेल तर साध्या पाण्यातही बनवू शकता, पण दूध टाकल्यानं मस्त असा कलर येतो त्याला, अशी पेच बनवल्यासारखी होते एकदम. चहा ठेवून घेते. किती गरमी झाली तरी आम्हाला चहा लागणारच. चहा पिल्याशिवाय असा थंडावा नाही येत पोटाला. अद्रक टाकून घेतला. अद्रक आणि वेलची कुटून घेतली. जरा जास्त अद्रक झालेलं माझ्याकडून, पण ठीक आहे. आता ही माझ्या एकटीसाठी चहा बनवते. झाला का तुमचा चहा? हे बघा, तुम्हाला चहा पावडर वापरायची ना, तुम्ही ना टाटा टी गोल्ड किंवा ताजमहल ही चहा पावडर वापरा. थोडासा जरी टाकलं ना, असं चहाला कलर येतोय. मी काय त्याची ब्रँडिंग वगैरे काय बोलतात ना, ते काय मार्केटिंग करत नाही. मी वापरते म्हणून सांगते. आणि चवही काय भारी येते चहाला बाबू, आणि एकदम घट्ट चहा होतो. हे झालं पिल्लूसाठी जेवण. बघा, 1 चम्मच घेतलं होतं. 1 चम्मचमध्ये अर्धी वाटी होतं. आता एका टायमाला पिल्लूला खायला ठीक आहे. कधी कधी ते ह्याच्यातलं अर्धच खाते, अर्धं मग ठेवून द्यायला लागतं. थोडेसे ड्रायफ्रूट सकाळी खाल्लेले बरे ना. आपण आपली काळजी नाही घ्यायची तर कोण? हेल्दी राहणं पण खूप महत्त्वाचं आहे. या मग चहा प्यायला. मस्त झाला का नाही चहा? हे बघा, चहा मी थोडासा 1 थेंबही वाया नाही घालत, असा दाबून घेते. किती गरम होत असेल ना, फॅन लावायचा, कूलर लावायचं, जवळ बसून ना मस्त चहा प्यायचा. आता बनवली मी चवळीची भाजी. चवळी मस्त कापून घेतलेली, धुवून घेतली 3-4 पाण्याने. कांदा, लसूण, कोथिंबीर खराब झालेली सगळी, आणि कढीपत्त्यासाठी मी बाजारात गेले पण मला लक्षातच नाही आणायचं. थोडंसं तेल टाकायचं, मिरची पावडर, धने जिरे पावडर, आणि हळद नाही टाकायची, कारण भाजीला कलर येण्यासाठी हळद नाही टाकायची. लाल तिखट टाकलं ना, त्यानेच असं मस्त लालसर असा कलर येतो. शेंगदाण्याचं कूट टाकायचं भरून. कांदा लालसर झाल्यावर टोमॅटो टाकायचा. आता माझं पिल्लू मोठं व्हायला लागले ना, मी इथं काम करते तर माझ्या पायात येतं. सगळं किचनभर फिरतं, गोल 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 गोल. ज्याला अंथरूण टाकलेलं आहे ते सुद्धा त्याला पण गुंडाळून गोल 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 फिरतं.
ह्या फोडणीमध्येच चवळीची भाजी टाकून ना 2-3 मिनिट चांगली ना तेलावर बघा, अशी चवळीसुद्धा बारीक होते आणि ना त्याला असा कलर येतो. आपल्याला सगळं व्हिडिओमध्ये दाखवायला नाही जमत ना, नाही तर व्हिडिओ इथं 15 मिनिटाची नुसती भाजीच व्हायची. शेंगदाण्याचं कूट निघत नव्हतं, मग हाताने अजून थोडीशी लाल तिखट टाकली, कारण आपल्याला झणझणीत भाजी आवडते. आता अशीच तुम्ही ना 2-4 मिनटं फिरवत राहिलात ना भाजी, बघा कशी होते, एक नंबर अशी चमचमीत. तशी तुम्ही वाफेवर शिजवली तरी चालेल. पण मी पाणी गरम करून मस्त बघा अशी तर्री आल्यासारखी आली भाजीला. थोडी पातळी ठेवू शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खायची आहे ना. सुकी बनवली काय, ती आपलं करत करत पिल्लूला सांभाळत झाली सुकी. थोडा रस्सा ठेवायचा होता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कशी झाली भाजी? झाली का नाही छान? वा वा वा. गंगा ताट वाढाने बस. हा तांब्या माझा फेवरेट आहे. फ्रीजचं बॉटल भरून पाणी घेतलं, थंडगार तांब्या भरला, कांदा, टोमॅटो आणि लिंबू कापून घेतलं, भाजी घेतली, भाकरी घेतली, लागा आपल्या तयारीला. चला बाय, नंतर भेटू मंडळी.